नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत कामाची बातमी। राज्य कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनबद्दल आली नवीन खुशखबर। चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। ही अत्यंत कामाची बातमी, आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने पेन्शन योजनेत एक महत्त्वाचा बदल केलेला आहे। राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सामील असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आता 24 जानेवारी 2025 रोजी UPS अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनासाठी एक नवीन पर्याय खुला झालेला आहे। चला तर जाणून घेऊया सविस्तर बातमी आणि कुणाला फायदा होणार पाहूया। निवृत्तीवेतन नियामक मंडळाने एकीकृत निवृत्तीवेतन योजना मंजूर केली आहे। यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या अंतिम 12 महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% निश्चित निवृत्तीवेतन मिळणार आहे। या नव्या नियमावलीनुसार 1 एप्रिल 2025 पासून UPS योजनेत नोंदणी आणि दाव्यांचे अर्ज ऑनलाईन आणि प्रत्यक्ष स्वरूपात आता सादर करता येणार आहे। मात्र सेवेतून काढून टाकलेल्या किंवा राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना आता हा पर्याय उपलब्ध राहणार नाही। या नव्या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याला अंतिम 12 महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% पेन्शन मिळणार आहे। मात्र किमान 25 वर्ष सेवा पूर्ण करणे आता आवश्यक असणार आहे। या निर्णयामुळे 1 जानेवारी 2004 पासून लागू असलेल्या NPS किंवा नवीन UPS पैकी एक पर्याय निवडण्याची संधी 23 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। पूर्वीच्या जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे कर्मचाऱ्यांना शेवटच्या वर्षाच्या वेतनाच्या 50% रक्कम आता निवृत्ती वेतन म्हणून मिळणार आहे।